आपली भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी बरीच इच्छा होती आणि यासाठी आपण अनेक प्रयत्न केले, मात्र आपल्याला डावलल्या गेलं. आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? वरुड आणि शेघाटमध्ये बजरंग दल फक्त आता संघटनेचं काम करेल, बाकी दुसरं राजकारणाकडे कोणत्याच प्रकारचं सध्या लक्ष नाही आहे आमचं. आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर, ज्यात फक्त 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 3 महिने वर्कआउट करता येईल. पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरुड. फक्त आता माझं ध्येय एकच राहील की संघटना, आतापर्यंत आपण समजलो की आपल्याला भाजप परिवार आपला परिवार आहे, सोबत घेऊन चालते आपल्याला, पण आपलं ध्येय एकच आहे आता की संघटन 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 वाढवायचं आहे बस. वरुड नगर परिषद निवडणुकीत अधिकृत उमेदवारांच्या घोषणा भाजपने केलेल्या आहेत, मात्र भाजपकडे अनेक इच्छुक उमेदवारांची गर्दी होती, ज्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. असेच यातील विक्रम भाऊ काळे आज आपल्यासोबत स्टुडिओवरती आलेले आहेत. खूप खूप आपलं स्वागत. जय श्रीराम. भाऊ, आपली भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी बरीच इच्छा होती आणि यासाठी आपण अनेक प्रयत्न केले, मात्र आपल्याला डावलल्या गेलं. आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? तर माझी इच्छा राजकारणात तर यायची होतीच नाही, पण मला असं वाटलं की आपण एवढं समाजासाठी कार्य करत आहे, लवजियात असो, हिंदू धर्मासाठी आणखी कोणता विषय असो, कोणत्या केसेस असो, काही असो, आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही समोर आहे. आणि एवढं समाजासाठी कार्य केल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं की नाही, थोडंफार आम्हाला पण उमेदवारी मिळायला पाहिजे असं वाटलं, पण ते तसं झालं नाही आम्हाला. बरं, प्रत्येक वेळेस भाजप सोबत संघटना असते, संघटनेचे मुलं भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमात, भाजपचे कार्यकर्ते संघटनेच्या कार्यक्रमात, तुम्ही अनेक वर्षांपासून संघटनेचं काम करत आहात, तरी सुद्धा तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही. मग कोणी तुम्हाला नेमकं डावललं? यामध्ये काय झालं, कसं वाटते, म्हणजे काय वाटते तुम्हाला, कोणावर आरोप करायचा आहे? आरोप तर खरा असं काही कोणावर वाटत नाही मला, पण असं वाटते का आपण कुठेतरी कमी पडलो असं वाटते मला, की आपल्यापेक्षा जास्तीत जास्त हिंदुत्वासाठी काम त्या जे ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी आमच्यापेक्षा जास्त हिंदुत्वाचं काम केलं असेल, म्हणून त्याला उमेदवारी मिळाली असं वाटते मला. बरं, ठीक आहे, तुम्ही हिंदुत्वासाठी काम केलं, तुम्ही सगळं संघटनेसाठी काम केलं, प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक घटनेत तुम्ही समोर असता, आणि तरी सुद्धा तुम्हाला आता उमेदवारी नाकारली, तर आता काय तुमची भूमिका असणार आहे या निवडणुकीमध्ये? भूमिका तर असं काही नाही, आता आम्ही नेहमी भाजपसोबत समोर राहिलेलो आहे, आणि स्वतः आमदार साहेब जेव्हा भाजपावर जेव्हा विधानसभेच्या वेळेस उभे होते त्यावेळेस आम्ही स्वतः खर्च करून आम्ही 40 ते 42 मीटिंगा घेतलेल्या आहे प्रत्येक गावागावात. ज्या गावामध्ये आमदार साहेब नाही पोहोचले त्या गावात जाऊन आम्ही मीटिंगा घेतलेल्या आहे. आणि आता फक्त प्रतिक्रिया एवढीच आहे की बजरंगला आपल्या संघटनेचं काम कसं वाढेल, कसं समोर जाईल याच्याकडे फक्त लक्ष राहील आमचं, बाकी राजकारणाशी आमचं काही सध्या संबंध नाही. ह्या निवडणुकीला सपोर्ट तुमचे कार्यकर्ते करणार आहेत का, त्याचं काम करणार आहेत का ह्या निवडणुकीत? तिन्ही शहरात, तिन्ही वरुड आणि शेघाटमध्ये बजरंग दल फक्त आता संघटनेचं काम करेल, बाकी दुसरं राजकारणाकडे कोणत्याच प्रकारचं सध्या लक्ष नाही आहे आमचं. बरं, यानंतर तुम्ही आता तुमच्यासोबत हे जे तुमच्यासोबत घटना घडली, तुमची एवढी मेहनत करत असताना, एवढी अपेक्षा असताना शेवटच्या टप्प्यात तुमचं नाव त्या तिकीटमधून कटलं, तर आता यापुढे तुम्ही संघटनेशी जोडून राहणार आहे की संघटनेला देखील काय असणार, काय तुमची भूमिका? माझा प्रयत्न एकच राहील, मी संघटनेसोबत आधी पण, आता मला 15 वर्ष झाले संघटनेसोबत मी काम करत आहे, आणि असं समजा की माझं पूर्ण आयुष्य या संघटनेसाठीच गेलं आहे, आणि मी संघटनेचं काम करत राहील. फक्त आता माझं ध्येय एकच राहील की संघटना, आतापर्यंत आपण समजलो की आपल्याला भाजप परिवार आपला परिवार आहे, सोबत घेऊन चालते आपल्याला, पण आपलं ध्येय एकच आहे आता की संघटन 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 वाढवायचं आहे बस. खूप मोठा एक वक्तव्य विक्रम भाऊ काळे यांनी केलेलं आहे
येत्या काळात आणि या निवडणुकीत फक्त संघटनेचं काम करेल, भाजपचं काम करणार नाही आणि यानंतर देखील भाजपला ज्याप्रमाणे आधी सपोर्ट संघटनेचा राहायचा, परिवार म्हणून त्यांच्यासोबत संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी राहायचे, या निवडणुकीत असं काही होणार नाही आणि वरुड आणि शेंदूर जुनाघाट या दोन्ही शहरांमध्ये अशा प्रकारची भूमिका विक्रमभाऊ काळे यांनी मांडली आहे.